अजित पवारांच्या पायलटनं शेवटच्या क्षणी प्रतिसादच दिला नाही। नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाचं प्रसिद्धीपत्रक, विमानाचा कंट्रोल हवेतच सुटल्याचं सीसीटीव्हीतून समोर। दृश्यमानता कमी तर सीसीटीव्ही फुटेज इतकं स्पष्ट कसं? राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेते यावर का बोलत नाहीत? अजितदादांच्या अपघातावरून सुषमा अंधारेंचा सवाल। अजितदादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकाचा मृत्यू। नाशिकच्या दिंडोरीतील कट्टर समर्थक सुदाम बोडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। अजित पवारांकडील खात्यांबाबत राष्ट्रवादी पक्ष उद्या फडणवीसांना पत्र देण्याची शक्यता। राष्ट्रवादीलाच खाती मिळावी असं मागणी करण्याचा अंदाज। दादांकडे क्रीडा उत्पादन शुल्क आणि अर्थ खात्याची होती जबाबदारी। राष्ट्रवादीत उपमुख्यमंत्री पदासाठी हालचाली सुरू। उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचं नाव आघाडीवर। प्रफुल्ल पटेल आणि भुजबळांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा करा। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष सुरेश घुलेंचं सुनील तटकरेंना पत्र। तातडीनं बैठक बोलावून ठराव मंजूर करण्याची मागणी। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची लवकरच बैठक होण्याची शक्यता। राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी बैठक बोलावण्याची शक्यता। प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात येणार। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून सुनेत्रा पवारांची भेट। जयंत पाटील, शशिकांत शिंदे, अनिल देशमुख सुनेत्रा पवारांना भेटले। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचं काय होणार याकडे लक्ष। अजित पवार पंचतत्वात विलीन। विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार। अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी तुम्ही वेळ चुकवली। निष्ठुर निहिती पुढं आपलं काहीच चालत नाही। अजित पवारांबाबत भावना फडणवीसांकडून लेखातून व्यक्त। भाजपनं अजितदादांवर केलेले 70,000 कोटींचे आरोप मागे घ्यावेत, हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल। संजय राऊतांचं ट्विट। पुण्यावरील नागपूरला जात असलेल्या वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांना शिवीगाळ, धमकी देणाऱ्यांमध्ये काँग्रेस उमेदवार सौरभ ठोंबरेंसह 10 ते 15 जणांचा समावेश। 1 जण ताब्यात तर 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल। 7 फेब्रुवारीला मतदान तर 9 तारखेला मतमोजणी होणार। अजित पवारांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा।